Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन. शिंदेंचा नेस्कोमध्ये तर ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार. ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत. खासदारांच्या फुटीवरती ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. शिंदेंच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये गोंधळाची शक्यता वर्तवणारं पत्र व्हायरल. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या मुंबई पोलिसांच्या पत्रामध्ये या संदर्भात उल्लेख. शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता. अनुचित प्रकार होऊ नये यासाठी खबरदारी. बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांना मातोश्रीवरती बोलावणं. जिल्हा प्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या बैठक होणार. बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न. ठाकरेंच्या सर्व बंडखोर खासदारांना गृह विभागाकडून Y+ दर्जाची सुरक्षा. खासदारांच्या घराबाहेरील सुरक्षितेत देखील वाढ करण्यात आली. पोलीस सुरक्षा तैनात. अर्धा तास ईडी CBI बाजूला ठेवा. भाजपचे 7 तुकडे होतील. सर्वात आधी गिरीश महाजन फुटतील. संजय राऊतांचा निशाणा. तर खासदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढा. राऊतांनी बंडखोरांनाही सुनावलं. आगे आगे देखो होता है क्या. काही दिवसात पुन्हा स्फोट होईल. आमदार संतोष बांगर यांचा दावा. 6 खासदारांनंतर आता 14 आमदारही फुटण्याचे संकेत. ओमराजे, बंडू जाधव ही आमची माणसं होती. आमच्या काळजावरती घाव झालाय. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पक्षातील बंडखोरीवरती बोलताना सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर. बंडखोर खासदाराच्या मुलीकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याचा टीझर शेअर. संजय दिना पाटील यांच्या कन्या नगरसेविका राजुल पाटील यांच्याकडून वर्धापन दिनाचा टीझर जाहीर. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांची वर्धापन दिनी फेसबुक पोस्ट चर्चेत. संजय जाधव, नागेश आष्टीकर यांच्या पोस्टवरून ठाकरेंसह मशाल चिन्ह देखील गायब. बाळासाहेब ठाकरेंशिवाय पोस्टमध्ये कोणाचाही फोटो नाही. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीनंतर चाहते प्रचंड संतापले. 2 दिवसात सोशल मीडियावरून 15,000 फॉलोअर्स घटले. गद्दारी करू नका असं म्हणत कॉमेंट्सचा वर्षाव. खासदार राजाभाऊ वाजेंचं नाशिकमध्ये समर्थकांकडून जंगी स्वागत. 6 खासदार पक्ष सोडून गेले. मात्र वाजे ठाकरेंसोबत असल्यानं कार्यकर्त्यांकडून कौतुक. ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी. सोलापूरमध्ये फुटीर खासदारांविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक. शहरातील गणपती घाटावरती फुटीर खासदारांचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी करत निषेध व्यक्त. ठाकरेंनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चा. पवारांचे काही खासदार सुनेत्र पवारांच्या संपर्कात. अमित शहांसोबतच्या भेटीमध्ये सुनेत्र पवारांची खासदारांबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार 12 डिसेंबरपर्यंत आमच्यासोबत येऊ शकतात. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा. काँग्रेस खासदारही पक्षप्रवेशासाठी इच्छुक असल्याचा खुलासा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावरती. अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन घेणार. उद्या पोलीस परेड मैदानामध्ये शहांची जाहीर सभा. भाजप आमदार प्रसाद लाड आज पुन्हा जरांगेंची भेट घेणार. जरांगेंना काही सरकारी कागदपत्र हवी होती ती देणार. लाड यांची माहिती. बसचे कर्मचारी बेमुदत संपावर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप. सेवा ठप्प झाल्यानं मुंबईकरांचे पुरते हाल. बेस्ट वर्कर्स युनियन आणि श्रमिक युनियनचा मात्र संपाला विरोध. राज्यात 24-25 जून पासून मान्सून सक्रिय होणार. भारतीय हवामान खात्याचा अंदाज. देशभरात सरासरीच्या तुलनेमध्ये 41% पावसाची तूट. मान्सूनची रखडलेली वाटचाल 24 जून पासून गतिमान होण्याची शक्यता. मुंबईमध्ये 25% पाणी कपातीचे संकेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांमध्ये 9.67% साठा शिल्लक. 10 दिवसात पाऊस न पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 20 ते 25% पाणी कपातीची शक्यता. साताऱ्याच्या कोयना धरणातील कोरड्या पात्रामध्ये नागरिकांची स्टंटबाजी. धरणाच्या कोरड्या पात्रातील दलदलीमध्ये अनेक वाहनं फसल्याची व्हिडिओ व्हायरल. JCBच्या सहाय्यानं ही वाहनं बाहेर काढण्यात आली. जळगावच्या सराफा बाजारामध्ये चांदीच्या दरात 15,000ची मोठी घसरण. सोनंही 4,600 रुपयांनी स्वस्त. सोन्याचे दर GST सह प्रतितोळा 1,48,948 रुपयांवर. तर चांदीचा भाव 2,38,960 रुपयांवर.
मुख्यमंत्री फडणवीसांची गडकरी यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थिती. गडकरींच्या नातवाच्या मुंजीच्या कार्यक्रमाला फडणवीस हजर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.